12वा खेळाडू. हॅलो, दोन्ही संघांना विनंती का आपला 12th मॅन आपण पाठवा, जेणेकरून माहिती अपडेट करता येईल. ही स्पर्धा लाईव्ह आहे. नागनाथ चषक 2026 6वं पर्व. ही संपूर्ण स्पर्धा जीटीसी लाईव्ह यांचे सर्वेसेवा सुशीलजी पाटील. त्यानंतर संपूर्ण ऑपरेटिंगचं काम आज माझ्यासोबत विक्रम पवार सर, त्यानंतर गुणलेखक विघ्नेश शेळके सर, आणि आज डीजे मास्टर्सची भूमिका ज्ञानेश सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज सर्व मान्य मंडळ देखील उपस्थित, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. जेव्हा मॅचच्या दिशेने रंगत लढत, मॅच स्टार्ट करायची आहे. विजय आणि सॅम ही सलामी जोडी यंग स्टार सिद्रुकवाडी या टीमची. गोलंदाज मार्क पर नितीन मंगलमूर्ती मराठवाडी या टीम कडून. पहिला बॉल विजय बॅटिंग मार्क पर. मॅच स्टार्ट, लेट्स प्ले. पहिला बॉल दिशा चेडू डाऊन द लेग स्टंपच्या बॉल बाहेर. पंच सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स खातं ओपन झालंय. बॅटिंग करणाऱ्या संघाचं खातं ओपन झालंय. एक धावा. पहिला चेडू दिशा चेडू फेकलाय गोलंदाज नितीनने. यंग स्टार्स माफ कर मंगलमूर्ती मराठवाडी या टीम कडून. ऑन साइडला चांगला फटका, अगदी वळवला ह्या चेंडू आणि बॉल झालाय स्क्वेअर लेग. रिझर्व मध्ये आलाय ते पंच. अजूनही डिसिजन प्रलंबित आहे आणि अखेर निर्णय आलाय हा षटकार. चांगला फटका, चांगला टायमिंग इथे पाहायला मिळालं. फक्त फ्लिक केलं होतं. धावसंख्या आता पोहोचली 7 ऑन बोर्ड. विजय चांगला फटका, चांगला टायमिंग, 7 धावा स्कोरबोर्डवर. पहिल्या षटक मॅटर पॉवर प्ले, पॉवर दाखवली आहे पहिल्याच बॉलवर. डीप मध्ये फिल्डर, मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन, इनफिल्डच्या आत पॉइंट, कव्हर पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, मिड विकेट, बॅटची एज. हो, झेलबादची संधी होती ते. आणि बॉल चला डिक्लेअर झोन मध्ये एखादा धावेसाठी. टीमची धावसंख्या 8 धावा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली होती हलकीशी. विकेट किपरून थोडीशी चूक झाली, पण चांगला प्रयत्न होता इथे. तो उजव्या साईडने दूर होता बॉल. 8 धावा स्कोरबोर्डवर. आता फिल्डिंग मध्ये बदल केलाय. लॉंग ऑनचा फिल्डर आता ड्रॉप केले आणि आता एक्स्ट्रा कव्हरला इथे घेतलाय. बॉलर तयार. वन साइड चांगला फटका, गॅप मधून खेळलाय तो फिल्डर. थोडासा वाईटिश केला होता आणि बॉल चालला अखेर स्क्वेअर लाईक रिझर्व मध्ये आला इथे चौकार. बॅक विजयच्या बॅट मधून. कमांड विजय. टायमिंग इथे पाहायला म्हणतो. फिल्डिंग प्लेसमेंट नुसार बॅटिंग करतोय बॅटर विजय. चांगली रणनीती. टीमची धावसंख्या 12. आक्रमण केलं नितीनवर. 3 बॉलचा खेळ संपलाय. 12 धावा झाल्यात. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या ओव्हर मधील 12 धावा झाल्यात. कमबॅक करावं लागेल. बॅकफुट फटका खेळलाय पॉइंटच्या डोक्यावरून. धावतायत, फिल्डर चेस सुरू आहे आणि अखेर बॉल अडवलाय आणि इथे तो पण तर 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. टीमची धावसंख्या आता 14 धावा. चांगले बॅटिंग, सेन्सिबल इनिंग. एक षटकार, एक चौकार या पहिल्या ओव्हर मध्ये आलाय. 14 धावा स्कोरबोर्डवर. नितीन. सुरुवात पाहिजे होती बॅटिंग करण्याच्या संघात, ती सुरुवात मिळाली आहे ती यंग स्टार सिद्रुकवाड या टीमला. बॅकफुट फटका पॉइंटच्या डोक्यावरून. थोडसा आवाक्याच्या बाहेर. चेस सुरू आहे. धावतायत फिल्डर. तो पण होतो झोपलाय, पण रिले चांगला थ्रो. 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. धावसंख्या 16. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मधील. आकाश गोलंदाजाचं नाव कळवायचंय. 2 धावा आलेत. अप्पा.
धावफलक 22. धन्यवाद निनाद सर, तुम्ही ऐकत होता निनाद सरांना. आपण ब गटातील पहिली मॅच खेळतोय. मराठवाडी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय व फुल टॉस घेतलाय. स्टेप आउट झाले होते. थोडंसं फॉर्मलिंग पाहायला मिळालं. मिडॉनला कोणती धाव नाहीये. खऱ्या अर्थानं या चषकामध्ये सर्वांचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. सगळ्यांनी मोठं योगदान दिले. हो, चांगला ड्राइव्ह केलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. धावून धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक पोचतंय 23. पहिलं षटक नितीनचं महागडं ठरलंय, परंतु त्यानंतर आप्पा यांचा कमबॅक करून देण्याचा प्रयत्न आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारले. वेग ठेवलेला नाहीये. चांगल्या टप्प्यावरती योग्य गोलंदाजी. बिग हिट करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न, मिस होतोय. डॉट. विजय आज चांगला सेट झालाय. चांगली बॅटिंग केली विजयने आज. त्याच्यासोबत सॅम. पुढचा बॉल सॅम साठी. हो, फटका उडवलाय. आकाश त्याच्या उजव्या बाजूला धावतोय परंतु चेंडू जिंकतोय. सॅमच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत षटकार. धावफलक 29 या षटकाराच्या मदतीने. पुन्हा एकदा स्टेप आउट झालेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला चांगला कलेक्शन. एफर्ट कम्मालीचा जंप मारली महेश. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचतंय 30 या आकड्यावरती 30. सरासरी 15ची मेंटेन ठेवले दोन्ही ओपनर जोडी सॅम आणि विजय. विजयच्या बॅटमधून 2 चौकार, एक षटकार आलाय. सॅमच्या बॅटमधून एक षटकार आलाय. चांगले दोघे खेळतायत. सॅम 9 धावावरती खेळतोय आणि विजय पाहिलं तर 19-20 धावावरती तो खेळतोय. टोटल धावा फलकावरती जोडले 30. अंकुश आलेत. अंकुशने आता धावांना अंकुश लावणं गरजेचं आहे, कारण की दोन्ही षटक थोडी महागडी ठरत. कोणती विकेट नाहीये. मोठासा रनअप. पहिला बॉल ओव्हर द विकेट. मिस टाइम झालाय. विकेटची संधी निर्माण केले आणि तिथे चुकी करणार नाहीये यष्टीरक्षक स्वतः. चांगलं जजमेंट. खूप उंच गेला होता चेंडू. मिस टाइम झाला होता आणि सॅम बाद. त्याची खेळी समाप्त होते. जसा सॅम बाद होतोय संघाचा हार्ड हिटर SK मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत देऊया DJ मास्टरला संधी. बॅक टू दी बॉलर खेळलाय. जज करता आला नाही. रनआउटची संधी ती देखील हुकते. पहिली धाव वेगाने घेतली होती. एका क्षणामध्ये क्रिकेटच्या रणांगणात काय घडेल, काय होईल ते तुम्ही विचारही करू शकत नाहीये. 1 सेकंद आणि तुमचा खेळ थांबला. इथे टिकला तो जिंकला आणि थांबला तो संपला. जजमेंट थोडंसं कमी होतं, परंतु ज्या वेगाने चेंडू आला होता त्या पद्धतीने कॅरी करण्याचा प्रयत्न अंकुशचा लाजवाब होता. पुन्हा एकदा फ्लिक केला. मिस टाइम झालाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक मिड विकेटचा अमित आणि चांगला जेल. आणखीन एक विकेट. अंकुश धावावरती अंकुश लावले आणि 2 गडी बाद केलेत. पहिला सॅम आणि तदनंतर SK आल्या पावली परततोय. विजय परततोय. चांगली बॅटिंग राहिले. विजय बाद झालाय. तेजस इनेट नंबर 4 वरती आलाय.
अंकुश ज्यासाठी त्याला बोलवलं होतं, धावांना अंकुश लावायचा होता, विकेट मिळवायची होती, त्याने ते करून दाखवलंय. पहिल्याच चेंडूवरती त्याने फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवला होता. आणखीन तिसऱ्या चेंडूवरती आणखीन एक विकेट, चांगलं कॅच. 2 विकेट त्याच्या खात्यावरती जोडलेत. संघाचं धावफलक जर पाहिलं तर 31 वरती 2 गडी बाद. सध्याच्या स्थितीला यंगस्टार शुद्रगवाडे आपण संघ पाहतोय. डावखुरा फलंदाज तेजस त्याच्या अगेन्स्ट कशा प्रकारे रणनीती असेल. मिड विकेटला वाईडिश घेतलाय, एक ऑर्थोडॉक्स लॉंग होप घेतलाय. ओहो, खराब गोलंदाजी. आणि हे होत राहतं ज्या वेळेस आपण एका योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करत असतो. व्हाईट बॉल पंचांचा इशारा आणि डावखुरा फलंदाज येतो त्यावेळेस आपल्याला लेंथ चेंज करणं थोडंसं का होईना डिफिकल्ट जातं, खास करून राईटी गोलंदाजाला. अंकुश पुनश्च एकदा. हो, अगदी खोदून काढलाय, ब्लॉक केलं होतं. चांगला यॉर्कर. हो, थोडंसं फंबलिंग. आणि या चुका तुम्हाला निश्चित स्वरूपात स्पर्धेपासून लांब घेऊन जातील. आकाश होता चेंडू खाली. 2 धावा धावून कंप्लीट केल्या जातात. धावफलक पोचतं या 2 धावेच्या मदतीने 34 या आकड्यावर. 2 गडी बाद. अंकुश चांगली गोलंदाजी रोखून ठेवले. ओ, यावेळेस फुलर लेनचा यॉर्कर फ्लाइटेड ही सरप्राईज डिलिव्हरी होती. हवेत खूप काळ चेंडू ट्रॅव्हल राहिला. लेग बायच्या स्वरूपात धाव येते. पंचांचा तिसरं षटक समाप्तीचा इशारा येतोय. तिसऱ्या षटकाखेरीस धावफलक पोचते 35 या आकड्यावरती. दोन गडी बाद. अंकुश चांगल्या पद्धतीचं षटक हाताळलं आत्ताचं. चौथ्या षटकाकडे संघ कोणाकडे जाईल. धावफलक 3 षटकानंतर पाहिलं तर 35 या आकड्यावरती पोहोचलंय. पंच थोडीशी एरर आहे या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर एक, त्यानंतर विकेट, त्यानंतर तेजस आला, व्हाईट बॉल आला, त्यानंतर 2 धावा, त्यानंतरचा एक सिंगल आली डिक्लेअरच्या स्वरूपात. लेग बायची एक सिंगल आली. दोन नंतर एक बॉल असेल ना, एक बॉल बाकी असेल सर. पहा, मी पुन्हा तुम्हाला सांगू इच्छितो. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर एक आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर व्हाईट. तेजसच्या अगेन्स्ट व्हाईट आला, त्यानंतर तेजसने 2 धावा काढल्या, त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती एक डिक्लेअर आली. धावफलक 35. पंच एक चेंडू बाकी असेल, जरा तुम्ही शहानिशा करा. थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो, पहिल्या चेंडूवरती विकेट आले.
मिस टाइम झालाय. यावेळेस संधी निर्माण केले कॅच इटची. कॅच ड्रॉप होते. चुकी. चिकू चांगली गोलंदाजी. एक अप चान्स बनवला होता. 2 धावा पूर्ण केले. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. 2 धावेवरतीच समाधानी मानावी लागेल. धावफलक पोहोचते 37. चांगली टोटल आतापर्यंत उभी केले तेजस आणि एस के ही जोडी. दोघही चांगले खेळाडू आहेत. एस के खास हार्ड हिटर साठी जाणला जातो. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती मोठा प्रहार. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर. चौकार. 4 धावा. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये जर पाहिलं गेलं तर एक चांगली सुरुवात करून दिली होती विजयने आणि तेजसचा हा चौकार धावा चांगल्या तयार करतोय. मिस टाइम झालाय. पुन्हा संधी मिळवली. एसटी रक्षक मागे टपला. एसटी रक्षक तुझा उधळण्या डाव आणि विकेट. तेजस बाद. मिडल ऑर्डर मध्ये ज्यावेळेस विजयची विकेट गेली परंतु त्यानंतर असं भासून दिलेलं नाहीये कोणत्याही फलंदाजाने. धावा जमवलेत. ॲप ट्रॅक करतो. चांगला फटका खेळलाय. इनसाइड आउट खेळलाय. थोडासा फ्लाइटेड गेला होता. पहिली धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न. बॅट टेकवणं गरजेचं होतं. बाद. 1 धाव येते आणि रनआउटच्या स्वरूपात कैलाश बाद होतोय. धावफलक पोचला आहे. टोटल 43. 2 रनांची पॅनल्टी ती वजा केली जाईल. धावा होत आहेत 41 आणि 42 धावांचं लक्ष राहील मंगलमूर्ती मराठवाडी संघासमोर. सर्वांना एक पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करतोय. ओमसाई एमटीसी लाईव्ह वर जीटीसी लाईव्ह वरती माफ करा जे दर्शक जोडलेत किंवा जे कॅप्टन्स ऐकत असतील त्यांना मी कळकळीची विनंती करतोय. तुम्हाला जर डगआउट मध्ये जागा जर कोणी खाली दिली नाहीये तर तुम्ही सांगायचं इथे आणि जे डगआउट मध्ये बसतील जो संघ बसेल ज्याची मॅच नाही तरी डगआउट मध्ये बसून दुसऱ्या संघाला जागा देत नसेल त्या संघाला पॅनल्टी घोषित केली जाईल. तुमची मॅच झाली तुम्ही डगआउट खाली करा. ही सगळ्यांनाच कळकळीची विनंती असेल. पुढील मॅचचा टॉस साठी कॉल दिला होता आई भराडी माता 11 कोळेकरवाडी आणि शिवज्योत डाकेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. जिथे टॉस साठी तुमच्या सोबत जोडले जातील निनाद सर. हॅलो.
हॅलो, आपण टॉस को बॉसमध्ये आई बराडी माता 11 कोलेकरवाडी विरुद्ध शिवज्योत डाकेवाडी या दोन टीम दरम्यान महेश सर आहेत. त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉल कोण आहे? तुम्ही करता डाकेवाडी. हां ठीक आहे. स्विंग द कॉल. हेड इज कॉल. टेल आला इथे. टॉस जिंकलाय ते आई बराडी माता 11 कोलेकवाडी. आपला हार्दिक अभिनंदन. टॉस जिंकलेत. कोणता निर्णय घेणार? फिल्डिंग. गोलंदाजी करायचं आहे. तुम्ही सामने पाहिलेत 4 षटकांमध्ये तुम्ही किती धावा रोकाल? 40च्या थांबवायचा प्रयत्न करू. 40च्या आत. ओके. कसं आहे हे नियोजन, कसं वाटतंय? दर वर्षाप्रमाणे त्यांचं उत्तमच असतं नियोजन. यावर्षी पण त्याचप्रमाणे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. महेश सर तुम्ही सांगतो तुमचं देखील अभिनंदन. इथे टॉस जिंकलाय आई बराडी माता 11 कोलेकवाडी या टीमने. निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. तुम्हाला फलंदाजी करायचं आहे. किती धावसंख्या करा? 45-50 धावायचा प्रयत्न करू आम्ही. तुम्ही पाहिलं ते सामने पाहताय तुम्ही. कशा पद्धतीने प्लॅन रणनीती आहे तुमची? नाही, रणनीती म्हणजे आता आम्ही पहिली बॅटिंग आले त्या हिशोबाने आम्ही 45-50 टार्गेट चांगल्या प्रकारचं सेट करण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि या स्पर्धेविषयी नाही, दरवर्षीप्रमाणे खूप चांगल्या प्रकारचे नियोजन आहे आणि यावर्षी पण चांगल्या उत्तम प्रकारचं नियोजन केलेलं आहे. थँक्यू. खूप सारे शुभेच्छा दोन्ही टीमला. इथे नुकताच टॉस झाला. इथे टॉस जिंकला. इथे आई बराडी माता 11 कोलेकरवाडी या टीमने निर्णय घेतलाय प्रथम गोलंदाजी. आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये. तिथे गोड आवाज व्हॉइस ऑफ मालदन. भरत सर पोट यू. थँक्यू निनाद सर. टॉस झाला. कोळकरवाडी संघाने गोलंदाजी घेतले. मराठवाडी संघ तुमची आता बॅटिंग आहे. तुमचा 12वा खेळाडू पाठवायचा आहे. मराठवाडी संघ तुमची बॅटिंग आहे, त्यामुळे तुम्ही तुमचा 12वा खेळाडू पाठवू शकता. कारण की तुम्ही देखील ऍडजस्ट करायचं आहे मित्रांनो. थोडंसं धावत यायचं आहे. करतो ना. 42 धावांचं मोठं लक्ष उभं केलं. प्रथम बॅटिंग कड्यावरती त्या ठिकाणी ऑफसाईडला क्षेत्ररक्षण करत असताना सर्वांनी काळजी घ्यायची आहे. तिथे खोदकाम केलंय आणि नाले बांधकाम चालू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येक खेळाडूने काळजी घ्यायची आहे. 4 धावा आलेत दुसऱ्या चेंडूवरती अप्पांच्या बॅटमधून. पहिला डॉट आला, त्यानंतर चांगला फटका स्क्वेअर ड्राईव्हचा. थोडासा लॉफ्टेड होता, हवेत चेंडू होता परंतु गॅप मध्ये होता. पुन्हा एकदा परंतु चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट घोषांकी क्षेत्रामध्ये. एक धाव येते. धावफलक पोहोचते 5 या आकड्यावर. 42 धावांचा पण पाठलाग करतोय आतापर्यंत. कैलाशने 3 चेंडू हाताळलेत. पहिला डॉट आला, त्यानंतर एक स्क्वेअर ड्राईव्हचा चौकार आणि त्यानंतर ही डिक्लेअर. तिसऱ्या चेंडूपर्यंत धावा 5. पॉवर प्लेचं षटक. पुल टॉस आणि गॅप पाहून खेळायला फटका उजव्या बाजूला. विजयला खूप मोठा चेज राहील. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा बाहेर. 4 धावा चौकार. धावफलक पोहोचते या चौकाराच्या मदतीने 9. वा, चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडलाय. चांगला बॉल. थोडीशी जागा बनून शफल झाले होते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. डॉट अगदी लेग स्टिक वरून चेंडू जातोय. कैलाश आज इम्प्रेस केले त्याने गोलंदाजी करत असताना. एक फुल टॉस वरती तो चौकारला, परंतु लेंथ चांगले आहे त्याच्याकडे. उभरस्ता सितारा यंगस्टर टीमचा. पुढे आले होते. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु अतिरिक्त बाउन्स होता. उंचीने बीट केलंय यावेळेस कैलाशने. षटकाचे होते सांगता. पहिल्या षटकाखेरीस धावा जोडले. धावफलकावरती 9. कोणताही गडी बाद नाहीये. मराठवाडी संघासाठी ही एक चांगली बाद असेल, परंतु यंगस्टर शुद्रुकवाडी संघ नक्कीच 2 मोठे चौकार आले होते, परंतु त्यानंतर चांगली ओव्हर हाताळली गोलंदाज कैलाशने.
आता समीकरण असेल 18 चेंडू 33 धावा. नागनाथ चषक 2026 ब गटातील ही पहिली मॅच तुम्ही पाहताय, जिथे प्रथम बॅटिंग करत असताना धावा उभ्या केल्या. 41-42 धावांचं लक्ष, मोठं लक्ष उभं केलं होतं मंगलमूर्ती मराठवाडी या संघासमोर. आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्यात 9. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. प्रथमेश, प्रथमेशचा पहिलाच बॉल. हो, काय अपील केले, काय जल्लोष. एसके तर अगदी जोशाने येत होते. याला बोलतात प्रेशर टाकणे. ज्यावेळेस अपील मोठी होते त्यावेळेस थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न. यंगस्टार शुद्रुकवाड्या संघाकडून डॉट बॉल येतोय. प्रथमेश स्लोवर चेंडू, गतीमधील परिवर्तन पाहिले. भोसले यांच्यासाठी फुल टॉस्ट अलॉंग द ग्राउंड. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव येते, धावफलक पोहोचते 10 या आकड्यावरती. सोळा चेंडू 32 धावांची अजून देखील गरज. आप्पा आणि भोसले दोन्ही ओपनिंगचे सलामी आलेत. आप्पाच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. भोसलेला आपण स्ट्रायकिंगला पाहतोय. पुढचा बॉल, फटका बसलाय परंतु लॉंग स्टॉपला जातोय. एक धाव येते, खासा फरक पडणार नाहीये. बिग हिट करण्याचा प्रयत्न सातत्याने भोसलेचा राहिलाय, परंतु यावेळेस चेंडू बॅटच्या वरच्या स्टिकर एंडला लागून घोषंकी क्षेत्रामध्ये जातोय. धावफलक पोहोचले 11 या आकड्यावरती. GTC लाईव्ह वरती तुम्ही पाहताय क्रिकेटचा महारण संग्राम. पर्व 6वं, त्यातच सर्व. नागनाथ चषक 2026 नवतरुण मंडळ व सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी आयोजित हा अभूतपूर्व सोहळा तुम्ही आज पाहताय, अनुभवताय. फुल टॉस होता परंतु दिशा देखील नव्हती. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. एक धाव येते वाईडच्या स्वरूपात. धावफलक पोहोचले 12. पायावरती चेंडू आदळतोय. बॉडी लाईन अटॅक केले. ही लेन चांगली आहे. थोडासा शफल झाला होता, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न अगोदरच पुढे आला होता. ते जाणलं गोलंदाज प्रथमेशने आणि त्यानंतर एका योग्य टप्प्यावरती चेंडू हाताळला गेला. एक धाव येते लेगबायच्या स्वरूपात. धावफलक थोडस का होईना कासवाच्या गतीने पुढे धावतोय मंगलमूर्ती मराठवाडी संघाचं 13. ओहो, यावेळेस यॉर्क केलाय. फ्लायटेड यॉर्कर. अगदी खूप काळ हवेमध्ये ट्रॅव्हल झाला आणि पडल्यानंतर अगदी पायात जवळ पडलाय. याला बोलतात चतुर चालक गोलंदाजी. यंगस्टार शुद्रुकवाडीचा यंगस्टार गोलंदाज प्रथमेश. आतापर्यंत जेवढे चेंडू हाताळले त्या प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळाले आणि टेनिस क्रिकेटमध्ये व्हेरिएशन गोलंदाज असणं खूप गरजेचं आहे. आता मात्र सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय, परंतु पाठीमागे यष्टी रक्षकाने चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला. नवनाथ चषक 2026 मध्ये माननीय श्री हितेश लटके साहेब यांचं आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. धावफलक पोहोचले 14. व पुन्हा एकदा आडव्या बॅटने आउटसाइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे व चांगलं क्षेत्ररक्षण राहिले. ते दुसरीचा प्रयत्न. हो, काय धावले सुरेख. मराठवाडीचे चित्ते आहेत. धावफलक पोहोचते 16. कोणताही मोठा फटका आलेला नाहीये, दिलेला नाहीये प्रथमेशने गोलंदाजी करत असताना. 2 षटकानंतर धावा जमवले तर 16. आता चेंडू असतील 12 आणि विजयासाठी धावांची गरज असेल 26. 12-26 असं समीकरण.
तिसरं षटक धावफलकावरती 2 षटकामध्ये धावा जमवल्या होत्या 16. अभि यांच्याकडे संघनायक गेलेत. 12 चेंडू 26 धावांची अजून देखील गरज. ओ डाऊन द ग्राउंड खेळलाय, बॅक टू द बॉलर. ऑन ड्राईव्हचा फटका, गॅप भेदून दुसरीचा प्रयत्न. यावेळेस इथे चतुराई दाखवली होती. हो काय घडतंय, तिसरी घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, थोडंसं फॉर्मलिंग. शॉर्ट मिड विकेटला. फेकी चुकीची यावेळेस क्षेत्ररक्षकाकडून, परंतु धावा जमवलेत अप्पांच्या बॅटमधून. या महत्वपूर्ण 3 धावा येत आहेत. धावफलक पोहोचतंय या 3 धावेच्या मदतीने 19 या आकड्यावरती. काय मॅच बनले, अजून 23 धावांची गरज. 42 धावांचा आपण पाठलाग करतोय. चला थोडं स्पीडअप ठेवायचं आहे. चांगला बॉल अभियानचा आपण पहिला हात करून दिले नाही. भोसले यांच्या अगेन्स्ट व्हाईट बॉल. हो चांगला कॅरी केलाय पाठीमागे. आज एसटी रक्षकाने चांगल्या पद्धतीचं एसटी रक्षण केलंय. ऑफ स्टिकला उभा येतो, परंतु ज्यावेळेस डाऊन द लेग साईड चेंडू अतिशय वेगाने जाऊन चेंडू पकडला जातो, कारण त्याला माहित आहे इथून जर चेंडू चुकला तर एक्स्ट्राची धाव देखील जाईल. 1 धाव येते. धावफलक पोहोचले 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा अलॉंग द ग्रास फटका खेळला. अगदी गवत्याच्या पात्यामधून वाट शोधतोय. चांगले कलेक्शन राहिलं. फेकी देखील चांगली. विकेटसाठी पंचांकडे दाद मागितली होती, परंतु चांगले धावले भोसले. धावफलक पोहोचतंय 22. ओ खराब गोलंदाजी. व्हाईट +1 पंच आमच्या आयकॉनिक पोज मध्ये दर्शवत आहेत. धावफलक पोहोचले 24 या आकड्यावरती. पहा अजून देखील 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. दहा चेंडू आणि 18 धावांची गरज. सिंगल डबलने देखील मॅच बनते. 1x2 कन्वर्ट केलं जातंय. दुसरीचं तिसरीत देखील रूपांतर केलं जातंय. हो चांगला बॉल. ही लाईन चांगली आहे. ओव्हरपिच चेंडू जरूर होता, परंतु पायाजवळ होता. मिस करतोय फलंदाज भोसले. डॉट येतोय. प्रत्येक चेंडू मागे मॅच पूर्ण बदलते. एकदा मॅच दोन्ही बाजूला मॅच आहे. 50-50. कट करण्याचा प्रयत्न. पंचाकडे पुन्हा एकदा अपील झाली होती. डॉट बॉल येतोय. आणखीन एक. पंच थोडा वेळ थांबायचा आहे. रिक्षाला बाहेर जाऊन द्या. थँक्यू पंच. आपण मॅच स्टार्ट करूयात. ओ शॉर्ट ऑन बुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. यावेळेस रनआउटची संधी होती जरूर. दुसरी घेण्याचा प्रयत्न आप्पांनी थांबवलाय. स्ट्राईक त्यांच्याकडे ठेवतात. 1 धाव येते. धावफलक पोहोचतंय या एका धावेच्या मदतीने 25 या आकड्यावरती. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकाचा. धावफलक जोडले 25. हा खूप महत्वपूर्ण मॅच मधला बॉल असेल दोन्ही संघासाठी. ओ सोडून दिलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पहा किती प्रेशर आहे. आणि ज्या वेळेस मोठ्या स्पर्धा असतात, मोठ्या मॅचेस असतात, मोठी टीम, मोठे फलंदाज समोर असतात, त्यावेळेस त्या मॅच मध्ये मेंटली फिट राहणं खूप गरजेचं आहे. ओ चांगला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. मिस टाइम झाला. थोडंसं फॉर्मलिंग. पहिली धाव वेग आणि अप्पा पुन्हा एकदा दुसरीचा प्रयत्न. हो काय धावतोय भोसले. काय रनिंग बिटवीन द विकेट ठेवले आज दोघांनी. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. धाव फलक पोहोचतोय 2 धावेच्या मदतीने 28 या आकड्यावर.
6 चेंडू आणि 14 हे समीकरण येऊन ठेपलंय विजयासाठी. यंगस्टर शुद्रुकवाडी आता चर्चा होईल खरंच, कारण की 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज चांगले सेट आहेत. इथे बॅटिंग करावी लागेल जर विजय प्राप्त करायचे असेल तर, आणि तुम्हाला जिंकायचं असेल तर गोलंदाजी चांगली करावी लागेल. ओहो काय मॅच बनले. 6-14 मॅच, ही मॅच बनणारी मॅच आहे, फक्त बनवणारा पाहिजे. परंतु मॅच मध्ये आमचे गुणलेखक सांगतायत की मॅचला कधी असं वाटलं नाहीये की आपल्यापासून कुठेतरी लांब ठेवले मंगलमूर्ती मराठवाडी संघाने. सिंगल डबलने का होईना मॅच बनते हे त्यांनी दाखवलंय. 6 चेंडू 14 धावांची गरज आहे. 2 चौकार आले होते पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये अगेन्स्ट दी कैलाश. अप्पांच्या बॅट मधून अप्पा सेट झाले, त्यांनी चांगले बॉल खेळत. आय कॉन्टॅक्ट त्यांचा चांगला राहिलाय. चला स्पीडअप ठेवायचा आहे. ड्रिंक्स ब्रेक्स जरा थोडस आता बाहेर यायचंय. विजय 6-14 गरज आणि विजय स्वतः आलाय. आज बॅटिंग केले त्याने, परंतु इथे गोलंदाजी करावी लागेल आणि स्ट्राईक असेल ती म्हणजे भोसलेकडे. चिट्टीसी लाईव्ह वरती जोडलेल्या प्रेक्षक मायबापांचं देखील सहर्ष स्वागत. नागनाथ चषक 2026 मध्ये 6-14 मॅच डाऊन द ग्राउंड खेळाय. ओहो चेंडू उडवलाय. नितीनच्या डोक्यावरून 4 धावा, सीमा रेषा बाहेर, चौकार. धावफलक पोचतं या चौकाराच्या मदतीने थेट जाऊन 32 या आकड्यावरती. 6-14 गरज आणि पहिल्या चेंडूवरती भोसलेंनी चौकार मारलाय. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. अप्पा आणि भोसले सलामीला आले. तर सुरुवात पहिल्या षटकामध्ये थोडीशी चांगली राहिली, त्यानंतर सिंगल डबलने मॅच चालू ठेवली आणि 6-14 गरज असताना तुम्ही पाहताय पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार आलाय भोसलेंच्या बॅट मधून. ओ चांगला बॉल, परफ्यूम बॉल ऑफ द मॅच, अगदी कानाजवळ जाऊन आदळतोय चेंडू. 1 धाव येते. कमबॅक विजयचा पुन्हा राहिला या मॅच मध्ये. या चेंडूने यंगस्टर शुद्रुकवाडीने देखील या मॅच मध्ये कमबॅक केला. आता दोन्ही बाजूला मॅच आहे. 4 चेंडू 9 धावांची गरज आणि स्ट्राईक असेल अप्पाकडे. अप्पांनी जर षटकार मारला तर 101 रुपयाचं पारितोषिक ओमकार यांच्याकडून आलंय. ओ उडवला डाऊन द ग्राउंड, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ, सीमा रेषा जवळ. ओ परंतु चांगलं जजमेंट, विकेट, चांगला झेल. काय कॅच पकडले. ही कॅच नाहीये तर मॅच पकडले. कॅचेस विन द मॅचेस. यू ड्रॉप द कॅचेस, यू नॉट विन मॅचेस. त्या पद्धतीचीच मुवमेंट, एकच जल्लोष यंगस्टार शुद्रुकवाडीच्या या खेळाडूंच्या मध्ये. विजयने पूर्णपणे मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. आता 3 चेंडू 9 धावांची गरज. आज अजून देखील मॅच संपलेली नाहीये. 3 चेंडू 9 धावा. ही मॅच बनू शकते, बनवणारा पाहिजे. ही मॅच जिंकू शकते, मॅच जिंकवणारा पाहिजे. ही मॅच लढू शकते, लढवणारा पाहिजे. नितीन मैदानाच्या आतमध्ये येतोय. मॅच मध्ये आणखीन रोमांचक क्षण. नितीन आलाय. 3 चेंडू 9 धावांची गरज. तीन चेंडू 9 धावांची गरज. चेंडू उडवलाय ऑन साइडला. चेंडू आहे डीप मिड विकेटला. 1 बाउन्स कॅरी केली जाईल. दुसरी धाव देखील धावून कंप्लीट केली जाते. तिसरीचा प्रयत्न हो, भोसलेकडे स्ट्राईक राहणं गरजेचं होतं परंतु थांबवलंय. मी करतो प्रयत्न, हेच नितीन दाखवतोय. हात दाखवलाय. 2 धावा येत आहेत. धावफलक पुढे पोहोचतोय. 35. 2 चेंडू 7 धावांची गरज. हा आहे निर्णायक क्षण. GTC लावरती थरार पाहताय तुम्ही. ओहो 2-7 ची गरज. चांगला बॉल, वाईड शॉर्करचा प्रयत्न, डॉट बॉल. तिसरी धाव घेणं गरजेचं होतं. इक्वेशन थोडंसं कमी राहिलं असतं 2-6चं, परंतु तिथे धाव घेतली नाहीये. भोसलेंच्याकडे स्ट्राईक नाहीये, तोच सेट आहे, त्याला स्ट्राईक भेटणं गरजेचं होतं. परंतु आता मात्र कंपल्सरी चेजिंग या नियमानुसार
यंगस्टार शुद्धीर कुवाडी स्ट्रॉंग भूमिकेमध्ये. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा वाईडिश लाईन वाईडिश यॉर्कर. हा येतोय डॉट आणि विजयने मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने खेचून आणले. परंतु हार्ड लक बॅड लक मंगलमूर्ती मराठवाडे तुमचा देखील खेळ चांगला राहिला. या स्पर्धेमध्ये नागनाथ चषक 2026 मध्ये तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल तुमचं नागनाथ तरुण मंडळ व सहारा स्पोर्ट्स चाळकेवाडी यांच्याकडून खूप सारं आभार. तुमच्या पुढच्या क्रिकेटच्या खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. परंतु कॉंग्रॅच्युलेशन्स